मुक्ताईनगरच्या ग्रामीण भागात पुरा इथे बायपास रस्ता व्हावा अशी मागणी सातत्याने नागरिकांनी केली जात आहे। अनेक समस्याला वाहनधारक होत आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी स्थानिक नागरिक आहेत। वारंवार मागणी प्रशासनाकडे केलेली आहे। काय सांगा? या ठिकाणी बऱ्याच वर्षापासूनची आमची मागणी आहे की कुरा या गावाला बायपास रस्ता पाहिजे आहे। गावातील वाहतुकीची कोंडी प्रचंड प्रमाणात आहे। या ठिकाणी वाहनांची एवढी वर्दळ असते की शाळेची कोंडी होते। जळमोद खांडवी आलेल्या रस्त्यांची सुद्धा या ठिकाणी मलकापूरकडे ये-जा असते। फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणाहून वाहनांची जड वाहनांची सुद्धा गावातून ये-जा असते। त्याचबरोबर निमखेडी इच्छापूर या ठिकाणाहून सुद्धा या पुरा गावातून आणि खानदेश या गावांना जोडणारा जो गाव आहे हे पुरा गाव आहे। हे बाजारपेठेचं गाव आहे। या ठिकाणी बाजारपेठ असल्यामुळे असंख्य वाहनं बाजारपेठ निमित्त खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतात। या ठिकाणी गावाला बायपासची अत्यंत निकडीची गरज आहे। आबालवृद्ध शेतकरी त्याचबरोबर शाळकरी मुलं मुली यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात त्रास आहे। पुरा ग्रामपंचायतीने मागील 2 वर्षापूर्वी पुलावर पाईपलाईन टाकून पुलाची रुंदी वाढवलेली आहे आणि या ठिकाणी तात्पुरता प्रश्न आला मोकळीत झाला, परंतु गावाची जी वाहतुकीची कोंडी ही काही संपलेली नाही आहे। या ठिकाणी अतिप्रमाणामध्ये आता आणखी वाहनं वाढलेली आहेत आणि गोपेश्वरकडे जाणारा रस्ता जो आहे हा मुख्य रस्ता आहे आणि गावात अतिक्रमण सुद्धा वाढलेलं आहे। त्याच्यामुळे 2 वाहनं या ठिकाणी बायपास होत नाहीत। त्यामुळे या ठिकाणी या बाजारपेठेला जी 2 गावं जोडणार 2 तालुके जोडणार आहेत किंवा 2 जिल्हे आहेत ते सुद्धा या ठिकाणी जोडल्या जात आहेत। म्हणून बायपास हा अत्यंत गरजेचा आहे। फार मोठ्या म्हणजे आपण ज्याला सांगता येत नाही अशी दयनीय अवस्था या बायपासमुळे या गावाची झालेली आहे। आपण पाहतोय की नागरिकांकडून मुक्ताईनगरच्या पुरा गावामध्ये बायपास व्हावा अशी मागणी या ठिकाणी केली जात आहे। कॅमेरा पर्सन मंगेश ढोले सर, रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।